ठाण्यात कर वसुलीसाठी ढोल ताशे घेऊन अधिकारी थेट करदात्यांच्या दारात. ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव, कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर आणि पाणी कराचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना केलं होतं. आणि त्यानुसार आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 10 लाखापेक्षा अधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांच्या दारात ढोल ताशा पथक घेऊन धडकत आहेत. महापालिकेच्या या मालमत्ता कर वसुलीच्या अजब फंडाने करधारकांची एकच तारांबळ उडाली. अचानक अशा प्रकारे महापालिकेचे पथक थकबाकीच्या वसुलीसाठी आल्याने हे थकबाकीदार चक्रावून गेले आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक थकबाकीदारांचा समावेश आहे. आणि यातील काही करधारकांनी त्वरितच त्यांची मालमत्ता कराची थकबाकी थेट धनादेश स्वरूपात महापालिकेचे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द देखील केली आहे. या विभागाकडून आतापर्यंत 576 कोटींचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. अद्यापही 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या विभागाला 281 कोटींचं उद्दिष्ट गाठायचं आहे. मात्र या विभागाकडे केवळ 3च महिन्यांची मुदत शिल्लक आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाकडून यंदा म्हणावी तशी वसुली झालेली नाही आणि या विभागाला 225 कोटींचं उद्दिष्ट असताना या विभागाने आत्तापर्यंत 80 कोटींची वसुली केली आहे. एकूण वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी आणखीन 145 कोटींची गरज आहे. आता हे उद्दिष्ट गाठण्यासाठी या दोनही विभागांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त राव यांनी या दोनही विभागांना उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.